इकडे आरव आज अग्निया बरोबर ऑफिसला पोहोचताच दोघंही आपापल्या केबिनकडे वळले. अग्नियाचं ऑलरेडी आफ्टरनून पर्यंतचं शेड्यूल खूपच हेक्टिक होतं. त्यात सिया घरून तिचं काम हँडल करणार असल्याने तो थोडा तरी रिलीफ होता, कारण तिच्या बाबतीत तो कोणावरच विश्वास ठेवू शकत नव्हता. ऑफिसमधला कुठला व्यक्ती भेदी असेल ह्याची त्याला शाश्वती नव्हती, म्हणून तिच्या बाबतीत तो खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेला. तसंही त्याचा मेंदू आणि नजर इतकी शार्प होती की ह्या टाइमला तो कोणालाच सोडणार नव्हता. उगाच का इतका मोठा एम्पायर हँडल करत होता तो. जो विचार तो करायचा त्याची भणक तर कोणालाच लागू द्यायचा नाही. इकडे आरवने त्याच्या केबिन मध्ये येताच त्याचा ब्लेझर काढून चेअरवर अडकवला. सिया आली नसल्याने आज बरीच कामं त्यालाच हँडल करावी लागणार होती. तो चेअरवर बसायला परत त्याचा फोन रिंग झाला आणि आत्ताही त्याच्या फोनवर श्रीजाचा कॉल येताना बघून त्याच्या कपाळावर आट्यांचं गडद जाळं पसरलं. या मुलीने एक कालपासून त्याचा जीव उठवलेला. जर ती आता ह्या क्षणी समोर असती तर नक्कीच त्याने तिला रपटवलं असतं. रात्रीपासून ती त्याला कंटिन्यू कॉल करत होती, पण तो आहे की तिचा फोनच उचलत नव्हता. आत्ता मात्र त्याची भयानक चिडचिड झाली. लोक कामाची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन करतात, तिथेही पाताळ देवी त्याच्या डोक्यात जायचं काम करत होती. ओ गॉड, व्हॉट्स रॉंग विथ दिस गर्ल. आरवने रागातच त्याच्या कपाळावर 2 बोटं घासत दीर्घ श्वास सोडला. श्रीजाच्या या बालिश बिहेवियरला तो अगदीच कंटाळून उठलेला. ही अक्कल या माणसाला आधीच आली असती तर ही चिपकू ह्याला चिपकली तरी असती का? तो परत तो फोन कट करणार. तोच त्याच्या मनात विचार चमकला. आरव बडी, तू पळत का आहेस? यू आर नॉट अ लूजर. तू असं काहीच चुकीचं केलं नाही आहेस की ज्यासाठी तुला फेस करायची लाज वाटेल. जर तू खरंच नित्यावर प्रेम करतो आणि तुला त्याची पूर्ण जाणीव आहे तर त्याआधी तुला श्रीजाशी सगळं सॉर्ट आउट करून तिला प्रॉपर क्लोजर दिला पाहिजे. शेवटी आकर्षणापुरतं का असेना, पण तुमचं 2 इयर्सचं रिलेशन होतं. मग ती तेवढा हक्क तर ठेवतेच आणि तीही मॅच्युअर्ड आहे, सो ती समजून घेईलच. आरवला त्याचा विचार पटताच त्याने स्वतःला पूर्ण शांत करत श्रीजाला फिरून कॉल बॅक केला. आरू बेबी. ही बाई फोनवरच बसलेली वाटतं. साधी पहिली रिंगही तिने पूर्ण होऊ दिली नाही. त्याच्या आधीच हसबडल्यासारखा फोन उचललेला तिने. तिला तर त्याचा कॉल आलेला बघून जणू स्वर्ग सुखच मिळालेलं. तिच्या आवाजावरूनच ओसंडून वाहणारी तिची अधीरता बघून इतके क्षणभर आरवलाच अगदीच कसं तरीच झालं आणि त्याने नकारार्थी मान हलवली. सध्या तरी त्याला तिचा अपराधी वाटत होतं. आरव, अरे असं पण इतकं मोठं काय झालंय आपल्यामध्ये जे तू आता साधं माझा फोनही उचलत नाही आहेस? खरंच इतकी मोठी चूक होती का रे माझी? श्रीजा तर पलीकडून रडायलाच लागली. किती दिवसांनी आरवने तिचा फोन उचललेला, नाहीतर ती न चुकता दिवसातून 101 कॉल करत होती त्याला. श्रीजा, आरव तिच्याशी कसं बोलायचं या विचाराने शब्दांची जुळवाजुळव करत होताच की. श्रीजा बेबी, तू तर मला क्युटी बोलतो ना? पलीकडून श्रीजाचा आवाज अगदीच कातर झाला. तसं इथे आरवने डोळे मिटले. त्याचं आकर्षण असलं तरी मी श्रीजाच्या प्रेमाचा अपमान करतोय हेच विचार त्याच्या डोक्यात आता फिरायला लागलेले. हा एकच तर प्रॉब्लेम होता त्याचा, तो खूप इमोशनली वीक होता. कोणीही त्याला लगेच स्वतःच्या अश्रूत गुंडाळू शकत होतं आणि त्याचाच तर फायदा आतापर्यंत श्रीजा घेत आलेली ना. त्याने अग्नियकडून त्याचा चेहरा आणि स्मार्टनेस तर घेतली होती, पण स्वभाव मात्र सुवर्णाचा आलेला त्याला. श्रीजा, कॅन वी मीट टुडे? आय वॉन्ट टू क्लिअर ऑल दी थिंग्स.
यावेळी आरवने कशी बशी त्याच्या मनाची हिंमत बांधली. जर त्याला नित्यासोबतच्या नात्यात पुढे जायचं असेल तर आधी श्रीजासोबतचं नातं पूर्णतः डी-एंड करणं गरजेचं होतं. त्याला श्रीजाला कुठल्या होप्सवर अडकवून ठेवणं खूपच चुकीचं वाटलं. आरू बेबी, रिअली यू वॉन्ट टू मीट मी? तू फक्त कुठे भेटायचं सांग. मी आत्ताच येते. मेन्शनवर येऊ का की आपल्या कंपनीत येऊ? श्रीजा तर डोळ्यातलं पाणी पुसत एका पायावर जवळजवळ नाचायचीच बाकी राहिलेली. त्यात मॅडमचा रुबाब बघा. अग्निहोत्री एंटरप्राइजेस हिच्या वडिलांनी उभा केल्यासारखी ही बाया आपली कंपनी बोलतीये. नॉट हिअर. आपण आपल्या नेहमीच्या स्पॉटवर भेटू, बट ॲट इव्हिनिंग 7 o'clock. आरवच्या सांगण्यावर श्रीजाला थोडा रागच आला. आरू, हवे तर आपण मेन्शनवर भेटू ना, म्हणजे आपल्याला आपल्या रूम मध्ये निवांत बोलता येईल आणि मी मॉम अँड आजींना पण भेटेन. श्रीजा प्रेमाने बोलत परत आरवला गुटळायला बघू लागली. पण आता इतकं सोपं होतं का ते? तिच्या बोलण्यावर इथे आरवचं तोंड वक्रावलं ना. त्याला आता नित्यासमोर तरी कोणता सीन क्रिएट करायचा नव्हता. त्यात श्रीजा नित्याला प्रत्येक टाइमला किती कमीपणा दाखवते हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. नो वे. मी स्पॉट सांगितला तिथेच भेटू आपण. बाय. आरवने पुढे तिचं काहीच न ऐकता फोन कट करून मोकळा श्वास सोडत मागे सीटला टेकून डोळे मिटले. तसा नित्याचा खोडकर चेहरा त्याच्या समोर आला आणि पुढच्या सेकंदाला त्याच्या ओठांवर इयर टू इयर स्माईल आली. या एक मुलीने वेड लावलंय मला. आधीच या वेडूबाईवरचं प्रेम कळालं असतं तर निदान आज फक्त हिचाच असतो ना मी. आरवने हसतच मनातले सगळे विचार झटकत तो कामाला लागला. त्याला त्याची कामं आवरून निघायचं होतं. आज काहीही झालं तरी तो श्रीजा सोबत सगळं सॉर्ट आउट करणारच होता. इकडे दुपारच्या लंच टाइम होऊनही अग्निय त्याच्या कामात व्यस्त होताच की. त्याच्या केबिनला नॉक करून रॉकी आत आला. बॉस. त्याच्या चेहऱ्यावरचे ते गंभीर भाव बघून अग्नियचाही चेहरा गंभीर झाला आणि त्याने दोन्ही हातांचे कोपरे टेबलवर टेकवत हातांची बोट एकमेकात गुंफली. स्पीक. त्याला माहित होतं रॉकी कोणती न्यूज घेऊन आलाय ते, त्यामुळेच तर तो इतका गंभीर झाला ना. पण आता त्या रूम मध्ये इतकी भयानक शांतता पसरलेली की रॉकीला स्वतःच्या हृदयाचे वाढलेले ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. ही शांतता कोणी साधी सुधी नव्हतीच मुळी. हा आघात होता येणाऱ्या महाभयंकर भूकंपाचा, जो साक्षात कोणाचा मृत्यू घेऊन येणार होता. बॉस. येस, यू वॉज राईट. राघवेंद्र इज दॅट ब्लडी डॅश ज्याने त्या 49 मुलींसोबत. रॉकीला पुढचे शब्द बोलताही आले नाहीत. एक मानवी चेहऱ्यात वावरणारा वैशी दरिंद्रा, ज्याला आपण मागचे कितीतरी वर्ष ट्रेस करत होतो, पण आज त्याचा चेहरा रिव्हील झाला. रॉकीच्या नजरेत आता अक्षरशः राग उतरलेला, पण त्या रागातही त्याच्या डोळ्यातलं पाणी अग्नेयच्या नजरेतून सुटलं नाही. कारण ते पाणी आणि राग कशासाठी आहे हे अग्नियपेक्षा बेटर कोणालाच माहित नव्हतं. डोंट वरी रॉकी, आता तो समोर आलाय म्हटल्यावर फाईट करायला जास्त इंटरेस्ट येईल. तसही ह्याच्याशी तर आपला खूप पुराणा हिशोब बाकी आहे. अग्नेयच्याही हाताची मूठ घट्ट आवळली गेली. बॉस, लंडनच्या मिस्टर फिनिक्स कडे या सायकोची कंप्लीट 2 वर्ष ट्रीटमेंट चालू होती, पण त्याच्या मधात असं काय झालं माहित नाही की त्याचे शेवटचे काही सेशन सोडून तो डायरेक्ट इंडियात आला. त्याने इंडियातल्या टोटल 42 तर लंडन मधल्या 7 मुलींना स्वतःची शिकार बनवलेली. पण मागच्या 3 वर्षापासून त्याचा रेकॉर्ड अगदीच क्लीन आहे. त्याच्या मेडिकल हिस्ट्रीवरून तरी तो 90% कव्हर झाला आहे. पण येस,
अशी कोणती गोष्ट त्याच्या माइंडवर हावी झाली तर तो पुन्हा ट्रिगर व्हायला त्याला टाइम लागणार नाही, असं त्याच्या फाईलमध्ये बोल्ड लेटरमध्ये मेन्शनही केलं आहे. रॉकी त्याला एक एक करून सगळं सांगत चाललेला, तरी इथे अग्नेयचा चेहरा अगदीच निर्विकार होता. रॉकीचं होताच त्याने एक नजर परत अग्नेयकडे पाहिलं, पण त्याच्या गंभीर चेहऱ्यावरचे ते थंड भाव बघून त्याला काहीच तर्क लावता येत नव्हता. बॉस, आता तो त्याची नजर सिया बेबीवर. रॉकीचा कंप पावणारा आवाज अग्नेयच्या कानावर पडताच इथे अग्नेयचा जबडा अजूनच घट्ट आवळला गेला आणि त्याच्या डोळ्यात क्षणात रक्त उतरलं. व्हॉट डू यू थिंक रॉकी? मी त्या ब्लडी डॅशची नजर तरी परत माझ्या प्रिन्सेसवर आता पडू देईन का? अग्नेयच्या ओठांवर खुनशी हसू पसरलं, पण रॉकीला अजूनही आपल्या बॉसच्या डोक्यात नेमकं काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती. कारण अग्नेयला समजणं खरंच इतकं सहज आणि सोपं नव्हतंच ना. रॉकी, आधीच त्याने त्याच्या आयुष्यात खूप चुक्या केल्या होत्या, तेव्हाच तर त्याने त्याचे दिवस भरले होते. पण ह्या वेळी माझ्या जाणावर नजर टाकून त्याने चूक नाही तर खूप मोठा गुन्हा केलाय आणि माझ्या न्यायालयात याची शिक्षा फक्त एकच आहे, जी मी त्याला स्वतःच्या हाताने देईन. अशी हालत करणार मी त्याची की तो दिवस रात्र त्याच्या मरणाची भीक मागेल. पण मी त्याला ते मरणही देणार नाही. अग्नेयच्या चेहऱ्यावरचं ते भडकलेलं तेज बघून आता रॉकीच्याही चेहऱ्यावर तोच कुत्सित आत्मविश्वास झळकला. आरंभ तर झाला होता, पण ह्या वेळीचा अंत मात्र खूप भयानक असणार होता. संध्याकाळच्या 6च्या आसपास जसा अग्नेयचा फोन वाजला तसा आता मात्र अग्नेयने वैतागतच कपाळावर मूठ मारली. जिथे तो सगळ्यांचं लाईफ हेल करायचा तिथे आज त्यालाच नकोसं करून सोडलेलं तिने. ओ माय गॉड जाना, तुला घरून काम करायला लावायची मी तर खूप मोठी चूक केलीये. तुझा हा सकाळपासून कितवा फोन आहे हे मी काउंट करणंही सोडून दिलंय. अग्नेयने फोनवरच्या सियाच्या नावावर बोट फिरवत हसतच नकारार्थी मान हलवत फोन उचलला. आहो आणि बस. तिच्या या गोड हाकेनेच साहेबांनी डोळे मिटत मागे चेअरला टेकून घेतलं. तिचा फक्त आवाजच त्याच्यातल्या त्या राक्षसाला शांत करू शकत होता, जो कोणालाही क्षणात भस्म करायला अगदी सज्ज असायचा. आज तर तिच्या या गोड आवाजातच तिने त्याला अडकून ठेवलं होतं. जेव्हा जेव्हा ती त्याला अहो बोलते तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या हृदयात त्याला एक वेगळीच हलचल जाणवते. अहो, मी बोलली होती ना आजचा दिवस लवकर या म्हणून, तरी तुम्हाला ऐकायचं नसतंच ना. किती काम करायचं असतं तुम्हाला, आणि इतकं काम करून इतका पैसा कमावून आता काही चंद्रावर घर घेणार आहात का? आता मात्र मॅडम चांगल्याच खवळल्या होत्या वाटतं. तिचा तो चढलेला श्वास बघून त्याने हसतच त्याचा लॅपटॉप जवळ ओढत त्याच्या स्टडी रूमचा फुटेज ऑन केला आणि बस पुढच्या सेकंदाला साहेबांचा ठोकाच चुकला. कारण त्याची सिया एका गुणी बाळासारखं तिचं काम करत बसलेली. पण ह्या सगळ्यात तिच्या साडीचा पदर सरकल्याचं तिच्या लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळे तिच्या त्या पांढऱ्या शुभ्र गळ्याखाली अगदी उठून दिसणाऱ्या खोल गडदरीचं त्याला अगदी स्पष्ट दर्शन होत होतं. ते बघून इथे अग्नेयच्या घशाला कोरडच पडली. तिच्या बाबतीत त्याने तिच्यावर कितीही प्रेम केलं तरी त्याचं मन भरायचंच नाही. ती एकच अशी होती जी त्याला तिच्या प्रेमाच्या स्पर्शात अगदी आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवू शकत होती. समोर त्याची ती मेन चेअर असून सुद्धा ती त्याच्या समोरच्या एका साध्या चेअरवर बसून तिचं काम आवरत चाललेली. तिने टेबलवरच तिचा फोन स्पीकरवर टाकून ती लॅपटॉपवर सर्राईतपणे तिची बोटं चालवत
तिचं काम करतच त्याच्याशीही बोलत होती. ओ डॅम, दिस गर्ल ड्राइव्ह मी क्रेझी मॅन. अग्नेयने कशी बशी त्याची नजर फिरवत केसात हात घालत दीर्घ श्वास सोडला. अहो, तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतीये ते? की मी इथे अस्तित्वात असलेल्या टेबल खुर्च्यांशी बोलतीये तेवढं सांगा. तो काहीच रिप्लाय देत नाही बघून तिने रागात फोन हातात घेतला. तशी त्याची तंद्री तुटत त्याने एक वार परत तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे ते भडकलेले भाव त्याला तिची बेचैनी दाखवायला पुरेसे होते. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. जाना, बच्चा आत्ताशी 6 o'clock झालेत. अग्नेय तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला प्रेमाने बोलत समजवण्याचा तोकडा प्रयत्न करतो. ती चिडलेली असताना तिच्याशी वाद घालणं त्याला परवडणारच नव्हतं, कारण आधी तर ती पोटभर चिडून घेईल, पण नंतर तिच्या रडण्याचा कार्यक्रम पूर्ण मेन्शनला घेऊन डुबेल. त्याचं काय? म्हणून एवढी मोठी रिस्क तो घेऊच शकत नव्हता. अहो, मग एक दिवस लवकर आला तर नाही भूकंप येणार आहे आणि नाही कुठला प्रलय होणार आहे. त्याच्या प्रिन्सेसचा तो गोड चेहरा परत रागात भडकलेला बघून अग्नेयने हताश उसासा सोडला. ती का अशी वागतीये त्याला तेच समजत नव्हतं. जाना, कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट्स रॉंग विथ यू? आज तू असा बिहेव का करतीये? का इतकी स्वतःला त्रास करून घेतीये? तो तिचं आजचं वागणं बघून अगदीच व्याकुळ झालेला. काहीतरी असं होतं जे तिला एक्सप्रेस करता येत नाही आहे इतकं तर त्याला समजत होतं. आता त्याच्या आवाजातली काळजी बघून का कोणास पण इथे सियाचे डोळे काठोकाठ भरून आले. सकाळपासून तिने स्वतःला बिझी ठेवण्याचा खूप प्रयत्न केलेला. तिच्या मनात वारंवार उठणारे भीतीचे तरंग ती किती प्रयासाने थोपवून परतवत होती हे तिचं तिलाच माहीत. पण बस, आता ती अजून स्वतःला स्ट्रॉंग दाखवू शकतच नव्हती, कारण तिला ते काही केल्या आता जमणार नव्हतं. सारखं काहीतरी वाईट होणार असं राहून राहून वाटत होतं तिला. म्हणूनच तिने अग्नेय सोबत आरवलाही सकाळपासून कॉलवर कॉल करून भंडावून सोडलेलं. अहो, या ना तुम्ही प्लीज. आत्ता मात्र तिचा कंठ दाटून तिचे अश्रू गालावर ओघळून आले. शेवटी किती अडवणार होती ना ती तरी. तिला तिची दोन्ही माणसं तिच्या डोळ्यात देखत अगदी सुखरूप हवे होती. प्रिन्सेस, तिला रडताना बघून इथे अग्नेय लगेच ताटच झाला, कारण त्याचं प्राकृ विनाकारण रडणार नाही हे तर त्याला चांगलंच माहीत होतं. मला अजिबात चांगलं वाटत नाही आहे. खूप भीती वाटतेय, खूप अस्वस्थ वाटतंय. तुम्ही या ना माझ्या जवळ. मला तुम्ही हवे आहात, आत्ताच्या आत्ता हवे आहात. सिया आता तिचा चेहरा ओंजळीत घेऊन जोर जोरात मुसमुसू लागली. तसा इथे अग्नेयचा श्वासच अडकला. तिला रडताना तो पाहूच शकत नव्हता. ओके रिलॅक्स प्रिन्सेस. आय एम कमिंग विदिन अन हाफ एन आवर. बट प्लीज डोंट क्राय यार. अग्नेयचा जीव तर तिला रडताना बघूनच व्याकुळ झाला. त्याची जाणा कधीच अशी वागत नव्हती, मग आज वागतीये बघून त्याला तिची खूपच काळजी दाटून आली. तुम्ही खरं येताय ना? तिने चेहरा वर करत हिचकतच त्याला विचारलं. तशी तिच्या या गोड रिॲक्शनवरही त्याला किती ते प्रेम आलं. आत्ता जाऊन त्याच्या प्रेमानेच तिची भीती घालवणार होता तो. हो बाबा, येतो मी. त्यालाच आता तिला कधी मिठीत घेतो असं झालेलं. त्याचं ऐकून आत्ता कुठे तिच्या जीवात जीव आला. अहो, येताना मग आरूलाही घेऊन या. तिच्या आत्ताच्या बोलण्यावर त्याने बारीक नजर करून तिच्याकडे बघितलं. नक्की हा ड्रामा त्याच्यासाठी तर केला नाही ना तू? त्याने संशयाने विचारलं तिला. तशी ती परत वैतागलीच. अहो प्लीज ना, त्याला बोलवण्यासाठी मला हा ड्रामा करायची गरज नाही. आरू तर माझ्या एका बोलवण्यावर पळत येईल, पण मला तुम्हीही हवे आहात.
सियाच्या परत चिडण्यावर अग्नियाने आता शांत राहणंच पसंत केलं. हो बाबा, घेऊन येतो तुझ्या बाळाला. अग्नियाने दात चावत फोन कट करत लॅपटॉपही बंद केला आणि रॉकीला केबिन मध्ये बोलावून घेतलं. रॉकी, आरवला सांग आपण निघतोय म्हणून. अग्निय त्याचं ब्लेझर घेत उठला. बॉस, पण इतक्या लवकर? रॉकीला आश्चर्यच वाटलं, कारण अग्निय कामाच्या बाबतीत किती चौकस आहे हे त्याला माहित होतं. तुझ्या बहिणीची ऑर्डर आहे, सो आय डोंट हॅव एनी चॉईस. अग्निय हसतच रॉकी बरोबर पार्किंग मध्ये आला. पण आता समोर बघून अग्नियाच्या कपाळावर आट्या पडल्या ना, कारण समोर अग्नियाची कारच नव्हती. ते बॉस, बाबाला कुठेतरी अर्जंट मध्ये जायचं होतं आणि ते सकाळी आपल्या बरोबर आलेले म्हणून त्यांची कारही नव्हती. त्यांनी त्यांची कार मागवली, पण त्याला टाइम लागेल म्हणून तुमची कार घेऊन गेले ते. रॉकीने सांगताच अग्नियाने रागातच त्याच्याकडे पाहिलं. डोंट वरी बॉस, मार्को आणि टीम आहे त्याच्यासोबत. रॉकीने त्याच्या मनातला ओळखताच अग्निय निर्धास्त झाला. बॉस, मी मागवलीये कार, येतच असेल. रॉकी बोलायला. इट्स ओके रॉकी, आता आरवची कार आली तर त्यातूनच जाऊ. आयदर माझी प्रिन्सेस परत घर डोक्यावर घेईल, आणि हो, आरवला पण सांग लवकर घरी पोहोचायला. अग्निय हताश उसासा सोडत आरवच्या कारकडे गेला. तसा रॉकी तर अचंबितच झाला, कारण अग्नियाला आरवच्या स्पोर्ट्स कार मध्ये बसायला कधीच आवडायचं नाही. पण काय आता, बायको समोर त्या देवाचं कधी चाललं नव्हतं. तिथे माणूस काय चीज आहे ना. पण खरंच अग्निय त्याच्या जाण्याकडे पोहोचू शकणार होता का? मग काय वाटतं तुम्हाला, असं काय होणार आहे की शेवटी हे प्रश्नचिन्ह लागलंय. त्यासाठी पुढचा थरारक भाग आवर्जून बघा, कारण पुढचा भाग नक्कीच तुमच्या अंगावरही काटा उमटवून जाईल. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा, आणि खूप साऱ्या लोकांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.